अध्याय 8वा अक्षर ब्रह्मयोग. मी जे हे विवेचन काढलंय, एक मिनिट, ते वरदानंद भारती म्हणजे स्वामी वरदानंद भारती म्हणजे आठवले, अनंत आठवले अनंत बरोबर मागे बरोबर. मी त्या ग्रुपवर त्यांचा ऍड्रेस आणि ते म्हणजे दुकानाचा ऍड्रेस आणि ते पाठवलं होतं, पण कोणी मागवले नाही, मला काही कल्पना नाही. पण बरोबर ती भाषा सोपी आहे आणि छान वाटली म्हणून मी त्याच्यातूनच सगळं घेतलंय. बर. हा, अध्याय 8वा अक्षर ब्रह्मयोग. 7व्या अध्यायात भगवंत सांगतात, हजारो माणसांच्या मध्ये कोणी एखादाच मोक्षरूप सिद्धीसाठी प्रयत्न करतो. अशा प्रयत्न करणाऱ्यांपैकी एखादाच मला तत्वतः जाणतो आणि अशा तत्वतः जाणणाऱ्यांपैकी एखाद्याचीच बुद्धी वासुदेव सर्व अशी होते. ते जरा व मरण यापासून सुटण्यासाठी माझाच आश्रय करून राहतात. असे मच्चित झालेले पुरुष मृत्यूच्या वेळीही अधिभूत, अधिदैव आणि अधिअज्ञ यासह माझे स्वरूप जाणतात व मद्रूप होतात. 7व्या अध्यायात शेवटी जे सांगितले त्याचे मर्म अर्जुनाच्या लक्षात आले नाही, म्हणून 8व्या अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुन प्रश्न विचारतो. अर्जुन उवाच, किम तद ब्रह्म किम अध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम अधिभूतं च किं प्रोक्तम अधिदैवं किमुच्यते. तुम्ही ब्रह्म जे म्हणालात ते काय आहे? या ठिकाणी दोन्ही श्लोक एकत्रच दिलेले. दुसरा श्लोक आहे, अधियज्ञ कथं कोत्र देहेस्मिन् मधुसूदन प्रयाण काले च कथं ज्ञेयोऽसि नियतात्मभिः. अर्जुनाने एकूण 7 प्रश्न विचारले. 1, तुम्ही ब्रह्म जे म्हणालात ते काय आहे? 2, ज्याला तुम्ही अध्यात्म म्हणालात ते काय आहे? 3, कर्म म्हणून ज्याचा उल्लेख केला ते कोणते? कर्म कशाला म्हणतात? 4, तुम्ही अधिभूत म्हणालात त्याचा अर्थ काय? 5, अधिदैव म्हणजे काय? 6, अधियज्ञ म्हणजे काय? आणि 7वा प्रश्न, तुमचे ज्ञान झाले म्हणजे माणूस मुक्त होतो म्हणतात, ते ज्ञान कसे होते? माणसांना पुष्कळदा आपल्याला कळले नाही हेच कळत नाही. वास्तविक जेव्हा आपण वाचतो किंवा ऐकतो तेव्हा त्यातला शब्द आणि भाव आपल्याला कळला पाहिजे. जर कळला नाही तर एकतर सांगणाऱ्यामध्ये दोष असतो किंवा ऐकणाऱ्यामध्ये तरी. पण या ठिकाणी सांगणारा श्रीकृष्ण आणि ऐकणारा अर्जुन दोघांमध्येही दोष नाही, आणि म्हणूनच कळाले नाही असे वाटले की लगेच अर्जुन प्रश्न विचारून आपल्या मनाचे समाधान करून घेतो. श्री भगवान उवाच. 3रा श्लोक. अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते भूतभावोद्भव करो विसर्ग कर्म संजितः. भगवान म्हणाले, अक्षर, परम अक्षर असे जे ते ब्रह्म, इथे प्रत्येक शब्दाला विशेष महत्व आहे. अक्षर म्हणजे जे झिजत नाही, जे कमी होत नाही, उणावत नाही ते. अक्षर केव्हाही कोणत्याही काळी जसेच्या तसेच राहते, त्यात काही अंतर पडत नाही. त्याला झीज नाही, वाढ नाही, त्याला घर नाही, त्यात कोणत्याही स्वरूपाचा, त्याला घट नाही, त्यात कोणत्याही स्वरूपाचा पालट नाही. यातले काहीही होण्याकरता म्हणजे बदल होण्याकरता, झीज वाढ घट होण्याकरता ते नाही अशी जागा लागते तरच ते होते. जर भोवती काही जागा नसेल तर पालट करता येत नाही, म्हणून ते नाही अशी जागाच कुठे नाही. म्हणजे समजा ब्रह्म जर आपण म्हणालो की थोडस या ठिकाणचं काढून या ठिकाणी ठेवू, पण ती दुसरी जी जागा आहे ती सुद्धा व्याप्तच आहे, त्याच्यामुळे त्याला आपण काही हात लावू शकत नाही. ब्रह्म नाही अशी जागाच कुठे नाही, ते सर्व व्यापक आहे, म्हणून अक्षरम ब्रह्म परमम. तेव्हा अक्षर म्हणजे न झिजणारे, टिकून राहणारे, जसेच्या तसेच राहणारे, यातले पुन्हा परमम अक्षर म्हणजे ते ब्रह्म. हे अक्षर आहे, त्याच्या पलीकडे दुसरे काही नाही. आपल्याला कुणी नाव विचारले तर आपण सांगतो, वडिलांचे नाव सांगतो, आजोबांचे नाव सांगतो, पणजोबांचे पण सांगतो, पण पुढची नावे आपल्याला आठवत नाहीत किंवा माहित नसतात, म्हणून आपण सोडून देतो. कारण प्रत्येकाला बाप, आजोबा, पणजोबा, खापर, पणजोबा असतातच, आणि ते तर असलेच पाहिजेत, नाहीतर आपण कसे झाले असतो. म्हणून त्या पलीकडे जायचे नाही. एकदा एका कीर्तनकाराचे आख्यान होते. राजा विक्रमादित्याबद्दल कीर्तनकार बोलत होते. एका राजाने विचारले, विक्रमादित्याचा बाप कोण?
त्याचा बाप कोण? कीर्तनकारांनी सांगितले त्याचा बाप सतराजित होता. त्यांचा बाप कोण? तर कीर्तनकार म्हणाले त्याचा बाप 18जीत आणि त्याचा बाप 19जीत. राजा शरण आला, म्हणाला संपले माझे प्रश्न. तेव्हा ब्रह्माच्या पलीकडे कोण असा प्रश्न शिल्लक राहत नाही. हेच सगळे इथेच संपले. इथे मर्यादा संपली, तुमच्या विचारांची संपली, आवश्यकतेची संपली आणि अस्तित्वाची पण संपली. हे परम अस्तित्व आहे, ह्याच्या पुढे खोलात जाता येत नाही. आता स्वभावोध्यात्म उच्चते. आता अध्यात्म म्हणजे काय? स्वभाव म्हणजे अध्यात्म. तुझा जो तूपणा, माझा जो मीपणा, ते अध्यात्म. स्वभावामधील स्व म्हणजे मी, त्याचा भाव ते अध्यात्म. ते राहते कुठे? तर ते त्याच्याच ठिकाणी राहते. अध्यात्म हे आत्म्याच्या आश्रयाने राहते. शरीर म्हणजे मी आहे का सांगणे कठीण आहे. शरीराला मी म्हणू नका. हात, डोके, छाती, पोट, पाठ, पाय म्हणजे मी का? नाही. माझे कपडे, माझे घर, आपण म्हणतो तसे हे शरीर. शरीर म्हणजे मी नाही हे नक्की. शरीराच्या मीपणापासून जो स्वभाव सुरू होतो तो माझ्यापासून सुरू होतो आणि अक्षरम ब्रह्म परमम हे दोन्ही एक आहेत. जेथून मी आरंभ केला तेथपासून, जेथून माझ्या विचारांचा आरंभ होतो तेथपासून, ज्याला मी खऱ्या अर्थाने मी म्हणतो हे समजून घ्यायची पराकाष्ठा केली तेथपर्यंत सगळे हे एकच आहे. हे अध्यात्म आहे. हे आत्म्याच्या आश्रयाने राहते. आत्मा आणि ब्रह्म यात फरक नाही. जो आत्मा तेच ब्रह्म, जे ब्रह्म तोच आत्मा. आपल्या पुरता आत्मा म्हणायचे, विश्वासाठी ब्रह्म म्हणायचे. अध्यात्म म्हणजे स्वभाव. प्रकृती म्हणा किंवा स्वभाव म्हणा एकच गोष्ट आहे. ही पराप्रकृती जीवच अध्यात्म नावाने म्हटल्या गेली आहे. याला भगवंतांनी आपला अंश देखील म्हटले आहे. भगवंत म्हणतात मामे वंशो जीव लोके. आता कर्म कशाला म्हणायचे? कर्म म्हणजे हे जे बिईंग होते त्याचे बिकमिंग व्हायला लागले तेव्हा कर्म सुरू होते. ज्याला आपण निर्मिती म्हणतो तेच हे कर्म. तुम्ही जेव्हा काही देता तेव्हा तुमची काही हालचाल होते. मग ती यज्ञयागाची असो की अन्य कोणती असो, आपल्या प्रत्येक हालचालीला काही हेतू असतो. कोणत्याही हालचालीला कर्म म्हणतात. मग ती निरर्थक असली तरी पण. एखादा माणूस जर नुसता पाय हलवत जरी बसला तरी ते त्याचं कर्मच झालं. भूताच्या भावाचा जो उद्भव, त्याची जी निर्मिती, त्याचे नाव कर्म. जे आहे त्यापेक्षा काहीही वेगळे दिसू लागले, वाटू लागले, काहीही वेगळे मानू लागला की ते कर्म झाले. कर्मामध्ये काहीतरी पालट करून घेणे हे अपेक्षितच आहे. त्याच्यापेक्षा निराळे काहीतरी करणे याचे नाव कर्म. काही उद्भव, त्याची जी निर्मिती, त्याला आपण कर्म म्हणतो. यज्ञ यागादी कर्म आहे, पूजापाठ कर्म आहे, तसेच चोरीही कर्म आहे. मातीचे मडके बनवणे हे कर्म आहे आणि पुन्हा मडक्याची माती करणे हे पण कर्म आहे. घर बांधणे आणि घर पाडणे हेही कर्मच आहे. यात काहीतरी बदल होतातच ना. 4. अधिभूतम क्षरो भाव पुरुषश्चादिदैवतम अधियज्ञो हमे मात्र देहे देह वृतांवर. अधिभूतम क्षरो भाव. जे जे झिजते, जे जे नाहीसे होते, ज्याला ज्याला नाश आहे ते सगळे अधिभूत. क्षर म्हणजे नाहीसे होणे. आज आहे उद्या नाही, आता आहे नंतर नाही, अशी स्थिती ज्याला असते त्याला क्षरभाव असे म्हणतात. आणि हे अधिभूत आहे. आपल्याला जे जे दिसते भासते ते सगळे अधिभूताच्या आश्रयाने होते. त्यातले काही टिकत नाही. आता आहे मग नाही, जसेच्या तसे काही राहत नाही. म्हणजे आपण ज्या जगात राहतो ते सगळे जग अधिभूत आहे आणि ज्याच्या अधिष्ठानावर आहे ते अक्षर आहे. ब्रह्म अक्षर आहे, अधिभूत क्षर आहे. मुळाशी अक्षर आहे, व्यवहारात क्षर आहे. जो जो मुळाकडे जाल तो तो क्षरतेकडून अक्षरतेकडे जाल. एखाद्या चक्राचा परीघ बघा. केंद्राकडून परिघाकडे जाताना क्रमाक्रमाने गती वाढत जाते. मध्यभागी ती संपूर्ण शून्य असते. ब्रह्म हे केंद्रस्थानी आहे आणि आपण सर्व परिघस्थानी आहोत. परिघ कितीही लहान मोठा होऊ शकतो, केंद्र मात्र एकच असते. न बदलणे हा केंद्राचा गुण आहे. बदलण्याला आपण परिघ म्हणतो. अधिभूत जे आहे ते परिघस्थानी आहे, त्यामुळे ते चंचल आहे. आज जिथे असेल तिथे उद्या राहील याचा भरोसा नाही. माणसात वयोमानाप्रमाणे चंचलतेच्या बाबतीत बरीच परिवर्तने होत राहतात.
पण फार मोठे तत्ववेत्ते मात्र चंचलतेच्या ठिकाणीही स्थिर असतात. आपण म्हणतो मन लागत नाही, मन चंचल आहे. याचे कारण काय? असे का होते? नाम घे म्हणून सांगितले की नामात मन लागत नाही. ही सगळ्यांचीच तक्रार आहे, याला अपवाद नाही. या मनाची काय खोड आहे कुणास ठाऊक. कादंबरी वाचताना, सिनेमा पाहताना मन इकडे तिकडे जात नाही. देवघरात गेले की मात्र मन इकडे तिकडे जाते. हा काय प्रकार आहे? याचे कारण महत्वाचे आहे. चंचलतेला अनुकूल भाव असतात तेव्हा मनाची चंचलता लक्षात येत नाही. चंचलता कमी करण्याकरता जेव्हा प्रतिकूल भाव निर्माण करतात तेव्हा ही चंचलता लक्षात येते. नामस्मरणाचा हेतू मन स्थिर करणे हा आहे. असे होत नाही म्हणून मनात संघर्ष निर्माण होतो. संघर्ष झाला की जाणीव होते. सगळे जेव्हा एकाच दिशेने चाललेले असतात तेव्हा जाणीव व्हायचे कारणच नाही. गर्दी बरोबर जात असतो तेव्हा जाणवत नाही. गर्दीच्या उलट दिशेने जाताना मात्र संघर्ष करावा लागतो, अडथळे निर्माण होतात. देवघरात असताना मन चंचल होते, त्याचे कारण देवघरातील वातावरण आपल्या चंचल मनाला प्रतिकूल आहे. जे प्रतिकूल आहे ते अनुकूल करण्याची सवय करावी, म्हणजे मन चंचल होणार नाही. त्यासाठी जास्तीत जास्त वेळ तिथे काढावा. आपोआप चंचलता कमी कमी होत जाऊन मन अनुकूल होईल. तुम्ही 24 तास इतर उद्योग करणार आणि 10 मिनिटे देवघरात बसणार. 10 मिनिटांचा परिणाम 24 तासांवर होईल तर 24 तासांचा परिणाम 10 मिनिटांवर होईल. पण हे समजून घ्यावे लागते. आता आपण शरीराने तर दिवसभर देवघरात बसून राहू शकत नाही. म्हणूनच 24 तास मनाने परमेश्वराच्या सन्निधानात असावे. पुरुषश्चाधी दैवतम म्हणजे उपासना म्हणून तुम्ही ज्या ज्या गोष्टी करता त्या सगळ्यांचा पुरुष भाव अधिदैवत आहे. उपासनांचे अधिष्ठान पुरुष हे अधिदैवत आहे. मग तुमची उपासना देवीची असेल तरी ती सुद्धा पुरुषश्च अधिदैवतच आहे. कुलदैवत हे अधिदैवत आहे. पुरुष म्हणजे काहीतरी आकार आणि त्या आकारामध्ये राहणारे तत्व. पुरुष या शब्दाचा अर्थ पुरी शेते इति पुरुषः. पुरुष म्हणजे आकृती, शेते म्हणजे राहतो, म्हणून पुरुष. स्त्री ही पुरुष आहे आणि पुरुषही पुरुषच आहे. पुरुष हा शब्द उभयवाचक आहे. त्याला अधिदैवत म्हटले ते अशासाठी की पहिल्यांदा आकृतीची कल्पना केली, अंड्यातून सृष्टीची निर्मिती झाली असे म्हणतात. तेव्हा असे जे काही होते ते जे मूल तत्व ते अधिदैवत होते. आणि ज्या ज्या उपासना आपण करतो त्याच्या आश्रयाने अधिदैवतच राहते. अधियज्ञ हमे वात्र देहे देहभूतांवर. या देहामध्ये अधियज्ञ जो आहे तो मीच आहे. अधियज्ञ म्हणजे ज्याला उद्देशून यज्ञ केला जातो तो, म्हणजे स्वभाव पुरुष आणि अधियज्ञ यांची एक साखळी आहे. अक्षरम परम ब्रह्म मधून अध्यात्म, त्यापासून अधिदैवत आणि त्यापासून अधियज्ञ यांची एक विशिष्ट अवस्थानुरूप साखळी आहे. ही गोष्ट शासनासारखी आहे. त्या शासनात चपराशापासून पंतप्रधानांपर्यंत सगळे शासनाचे मालक आणि प्रत्येक पातळीवर त्याला अधिकार आहेत. पण ईश्वरी सत्ता जी आहे ती मुळात ब्रह्माची आहे. ती मनुष्याच्या ठिकाणी स्वभाव रूपाने प्रकट होते. त्याला उपासना करावी वाटते तेव्हा ती अधिदैवताच्या रूपाने प्रकट होते. आणि ही उपासना ज्याच्या करता केली जाते तो अधियज्ञ. आणि अधियज्ञ कोण तर मीच असे भगवान म्हणतात. अधियज्ञ हमे मात्र म्हणजे जिथे अध्यात्म सांगितले आणि तिथेच अधियज्ञ सांगितला. अध्यात्म आत्मरूप आहे, अधिदैवत जीवरूप आहे. आपण कुणीही जी कोणती गोष्ट करतो ती स्वतःच्या सुखासाठी, स्वतःला आनंद मिळावा म्हणून करतो. म्हणजे आत्मा नस्तु कामाय असे उपनिषदात पण सांगितले आहे. भगवान म्हणतात मीच अधियज्ञ आहे. ज्याला उद्देशून साऱ्या पारमार्थिक क्रिया केल्या जातात त्याचे अधिष्ठान मीच आहे. देह देहभूतांवर म्हणजे हे अर्जुनाला उद्देशून म्हटले आहे. मनुष्य देहामध्ये श्रेष्ठ असणारे आहे अर्जुना. देहाच्या ठिकाणी अधियज्ञ तोही मीच आहे. 5. अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम य प्रयाति समद्भावम याति नास्त्यत्र संशयः. अंतकाली माझे स्मरण करून जो देह ठेवतो तो मलाच येऊन मिळतो, यात अजिबात संशय नाही. प्रत्येक मनुष्याला त्याचे शरीर शेवटी सोडावे लागते आणि शरीर सोडल्यावर त्याची गती काय होते हा वादाचा मुद्दा आहे. कठोपनिषदामध्ये नचिकेताने हाच प्रश्न यमदेवांना विचारला आणि यमदेवांनी त्याला हा प्रश्न तेवढा विचारू नकोस,
बाकी काय वाटेल ते विचार असे सांगितले. मृत्यूला अनिश्चित समजायचे नाही, तो निश्चित आहे, कारण तो प्रत्येकालाच येतो. पण भीतीने माणूस त्याबद्दल बोलायचे टाळतो. ज्याच्यापासून कधीही सुटका नाही, त्याला भ्यायचे काय कारण आहे? उपनिषदांमध्ये राजाने श्वेतकेतूला प्रश्न विचारला, तुला पंचयज्ञ म्हणजे काय माहित आहे का? तो म्हणाला, माहित नाही. पंचयज्ञामध्ये सगळे मृत्यूचे वर्णन आहे. पहिला यज्ञ कोणता, दुसरा कोणता, तिसरा कोणता, चौथा कोणता आणि पाचवा कोणता, असे पंचाग्नीचे वर्णन आहे. आणि शेवटी मनुष्य कसा जन्माला येतो आणि तो मनुष्य जन्मालाच का येतो यांचे स्पष्टीकरण आहे. शास्त्रांनी एकूण 3 गती मांडल्या आहेत. एक, मोक्ष प्राप्ती झालेले पण तरीही जनकल्याणार्थ म्हणजेच डेप्युटेशनवर जन्माला येणाऱ्यांची गती. दुसरी, मनुष्य म्हणूनच जन्माला येण्याची गती. आणि तिसरी, मनुष्य जन्मापेक्षा खाली म्हणजे पशु पक्षी वनस्पती म्हणून जन्माला येणारी गती. तेव्हा हे समजून घेणे आवश्यक आहे की जर आपल्याला चांगली गती मिळावी असे वाटत असेल तर काय करावे? कारण या जन्माबरोबर सारे संपत नाही. फार थोडे भाग्यवान असे असतात की ज्यांचे या जन्माबरोबर सारे संपते. त्याला मुक्त होणे म्हणतात. पण निदान पुढचा जन्म माणसाचा यावा एवढी तरी अपेक्षा असावी. जनावरांचे एक बरे असते, त्यांना पाप पुण्याचा चांगल्या वाईटाचा काही विचार नसतो. त्या नुसत्या भोग योनी आहेत. तेवढे भोगले की त्यांची सुटका होते. पण मनुष्याला मात्र त्याच्या प्रत्येक कर्माचा जाब द्यावा लागतो. आणि त्याकरता त्याने किती चांगले केले हे जर लक्षात ठेवले नाही किंवा त्याची गणना केली नाही आणि अजून चांगली कामे करण्याचा प्रयत्न केला नाही तर पुढचा जन्म माणसाचा येईल याचा काय भरोसा? जो जसे करील तसे त्याला भोगावेच लागेल. म्हणून मनुष्याने आपल्या जन्माचा पूर्ण विचार केला पाहिजे आणि नवीन येणारा जन्म कसा असावा त्याची योजना आधीपासून ठरवली पाहिजे. आपण जेव्हा घर बदलतो तेव्हा नवे घर कसे आहे, नवे गाव कसे आहे, तिथे राहण्याची सोय कशी काय आहे याची सगळी चौकशी करतो की नाही? तोपर्यंत पहिले घर आपण सोडत नाही. तसे हे शरीर रूपी घर सोडण्यापूर्वी आपल्या मनाची चौकशी करायला नको का? भगवान म्हणतात, जो माझे स्मरण ठेवतो तो मलाच प्राप्त होतो, यात संशय नाही. पण अंतकाळी जर स्मरण ठेवायचे असेल तर ते जन्मभर ठेवले पाहिजे. नेमके अंतकाळी स्मरण कसे यायचे? जन्मभर केलेच नसेल तर ते अंतकाळी कसे येणार? अंतकाळी स्मरण व्हावे असे जर वाटत असेल तर जन्मभर त्याचा अभ्यास केला पाहिजे. कारण आयुष्यभर जे केले तेच अंतकाळी समोर उभे राहते. म्हणून अंतकाळी परमेश्वराचे स्मरण व्हावे असे वाटत असेल तर आयुष्य त्या दृष्टीने घालवावे लागते. म्हणजेच आयुष्यभर परमेश्वराचे स्मरण केले पाहिजे. अंतःकरण खालपासून स्वच्छ केले पाहिजे. घर जेवढे मोठे तेवढ्या अडगळीच्या खोल्या जास्त आणि अडगळ जास्त. घर मोठे असले की स्वच्छ करायचा कंटाळा येतो. म्हणून मनातली विचारांची अडगळ काढून टाकावी. तिथे केर साठणार नाही याची काळजी घ्यावी. अशी काळजी घेतली तरच अंतकाळी भगवंताचे स्मरण होणे शक्य आहे. तर मी पहिल्यांदा 5 श्लोकांचं केलं होतं. पण हा 6वा श्लोक 5व्या श्लोकाशी रिलेटेड असल्यामुळं मी त्याच्याबद्दल पण थोडक्यात लिहून घेतलंय. श्लोक 6. यं यं वापि स्मरन् भावं त्यजत्यन्ते कलेवरं तं तमेवैति कौन्तेय सदा तद्भाव भावितः. हे कौन्तेय, जे जे भाव अंतःकाळी म्हणजे शरीर सोडताना डोळ्यासमोर उभे राहतात ते भाव त्याच्या पुढील जन्मी मिळतात. कारण तो अंतकाळी सुद्धा त्याचेच सतत चिंतन करीत असतो. जडभरताची कथा आपल्याला सगळ्यांना माहित आहे. हरणाच्या पाडसावर त्यांनी मनापासून प्रेम केले आणि देह ठेवताना त्यांच्या डोळ्यासमोर हरिणच होते. म्हणून त्यांना पुढचा जन्म हरणाचा मिळाला. मनात हरणाबद्दल ममत्वच होते. पण ममत्व हे नेहमीच धोक्याचे असते. आपल्या व्यावहारिक जगात ममत्वाने थोडा स्वार्थ कमी होतो म्हणून त्याला आपण चांगले म्हणतो. पण ममत्व मुळात चांगले नाही. जेव्हा कसोटीची वेळ येते तेव्हा ममत्व भाव बाजूला ठेवावे लागते. दक्ष असावे लागते. तेव्हा अंतःकरण कुठेही जोडले जाणार नाही, चिकटणार नाही, कुठेही आसक्ती असणार नाही याची सगळ्या पातळीवर काळजी घ्यावी लागते. जडभरताला सुद्धा प्रेमापोटी केलेल्या गोष्टीची भरपाई करावी लागली. द्वेष किंवा रागापायी नव्हे, त्याने केलेली गोष्ट आपलेपणापोटी ममत्वापोटी होती. एवढा मोठा भरत ऋषी हरणाच्या जन्माला गेला.
पण तपश्चर्येच्या बळावर त्याही जन्मात त्याला मागच्या जन्माविषयीचे स्मरण राहिले, म्हणून पुन्हा जेव्हा माणूस म्हणून तो जन्माला आला तेव्हा मागच्या सगळ्या चुका त्याने जाणीवपूर्वक टाळल्या. आता ते ऋषी होते म्हणून त्यांना पूर्वीच्या जन्मातलं आपण काय केलं ते आठवलं. आपल्यासारख्या सामान्य माणसाला हे आठवणं शक्य नाही. शेवटी शरीर सोडताना जो जो भाव असतो, स्मरण भावन त्यजन्ते कलेवरम, अंतकाळी म्हणजे शेवटी जशी बुद्धी असेल त्याप्रमाणे घडेल. ही अंतकालीन बुद्धी योग्य होण्याकरता आयुष्यभर अभ्यास करावा लागतो. जय श्री कृष्ण. खूप छान सांगितलं ते. आणि पुस्तकामध्ये खरंच छान आहे अगदी. हा, धन्यवाद ताई, धन्यवाद. आता दुसरं कोण येणार आहे? जयश्रीताई. खूपच सुंदर, खूप सुंदर. ते पुस्तक कोणतं आहे ताईंनी वाचलेलं आत्ताच? ते अनंत अनंत महाराज महाराज आठवले यांचं एक एक प्रत्येक अध्यायावर एक एक पुस्तक आहे. बर बर. ते नांदेड इथे गोरठा ह्या संस्थानामध्ये मिळतं. अप्पा अनंतराव आठवले म्हणजे. हा, हम्म. अनंतराव आठवले यांचं. स्वामी वरदानंद भारती. हो, म्हणजे आप्पा म्हणतात त्यांना, बरोबर आहे. हा, आप्पा आप्पा. हा. आम्ही लहानपणी त्यांचे व्याख्यान ऐकलेत, म्हणजे मी लहान असताना ऐकलेले आहे त्यांचं. मी पंढरपूरचे आहे ना, मग पंढरपूरचे वानावतपात आहेत ना, ते त्यांचे ते गुरु आहेत, त्यामुळे आम्हाला माहिती आहेत. म्हणजे ते गुरु होते त्यांचे, ते वानावतपादांचे ते गुरु होते आप्पा. हा हा. आता पुढे यायचं आपण. पुढे कोण आहे? अजून कोणी सांगितलं होतं काल? नंदिनीताईंनी, जयश्रीताई. कसं बोलायचं, कोणते दुसऱ्या जयश्री ते का? हा, पुढे पुढे चालू आहे जयश्रीताई. कोण बोलतं? तुम्ही बोलता का ताई आता? हो, हा, चालेल. बोलते ना. हा. पुढचं बोलायचंय ना, हो, म्हणजे 1 ते 7 वर. 1 ते 7. 7 पर्यंत बोलायचं का? 1 ते 7. हो, चालेल. 7वा घेऊन टाका ना. अदिती हे इथं असं का बोलायलंय बघ बरं. व्हिडिओ ऑन ठेवा. हो हो. हे असं का बोलायलंय? अर्जुन उवाच चिंतत ब्रह्म किम अध्यात्मं किम कर्म पुरुषोत्तम अधिभूतं किम प्रोक्तम आदिदैवं किमुच्यते. आदियज्ञं कथं कोम देयस्मिन् मधुसूदन प्रयाणकाले च दोन ह्याच्यावर होतो. अधियज्ञं कथं कोत्र देहेस्मिन् मधुसूदन प्रयाणकाले च कथे नियसी नियतनात्मीभी. श्री भगवंतांनी 7व्या अध्यायाच्या शेवटी समग्र रूपाचे वर्णन करत असताना ब्रह्म, अध्यात्म, कर्म, अधिभूत, अधिदैव आणि अधियज्ञ या 6 शब्दांचा प्रयोग केला आणि या समग्र रूपाला जाणणाऱ्या योग्यांना अंतकाळी भगवंताची प्राप्ती होते. या 6 शब्दांना स्पष्टरित्या समजून घेण्यासाठी या अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुनला एकंदर 7 प्रश्न विचारतात. ते 7 प्रश्न म्हणजे: हे ब्रह्म काय आहे? ब्रह्म शब्दाची व्याख्या काय आहे? किम अध्यात्मम, अध्यात्म म्हणजे काय? किम कर्म, कर्म शब्दाविषयी आपला अभिप्राय काय आहे? अधिभूतेंच की प्रोक्तम, अधिभूता म्हणजे काय आहे? अधिदैव किमुच्यते, अधिदैव म्हणजे काय? अधियज्ञा काय, अधियज्ञा कोत्र देहस्मिन, अधियज्ञ या देहात कसा आहे? 7वा, आपला अनन्य भक्त त्याच्या अंतकाळी ते भगवत स्वरूपाला कसे जाणतात? अक्षर ब्रह्म, हा 3ऱ्या श्लोकाचा आहे बरं का हा. श्री भगवान वाच अक्षरम ब्रह्म परमम स्वभावोध्यात्मुच्यते भूत भावोद्भव करो विसर्ग कर्म संज्ञितः. आपल्या अनन्य भक्त त्यांच्या अंतकाळी ते भगवत स्वरूपाला कसे जाणतात? अक्षर ब्रह्म परम स्वभावोध्यामुच्यते आधी भूत भावोद्भव करो विसर्ग कर्म संज्ञितः. ब्रह्म म्हणजे परम आणि अक्षर म्हणून सर्वोपरी सच्चिदानंद घन अविनाशी निर्गुण निराकार परमात्म्याचा वाचक आहे. आत्म्याचे वर्णन म्हणजे अध्यात्म,
म्हणजे जीवाच्या अस्तित्वाचा वाचक आहे. जितके जीव प्राणी आहेत ज्यांना अस्तित्व आहे त्या अस्तित्वाला प्रगट करण्यासाठी केलेला त्याग म्हणजे कर्म होय. संपूर्ण मनुष्याकडून विहित आणि निषिद्ध जितके क्रिया होतात त्या सर्व क्रियांचे नाव कर्म आहे. म्हणून कर्म म्हणजे भगवंत, पराप्रकृती भगवंताचा स्वभाव आहे. ही पराप्रकृती जीवाचा अध्यात्म नाव आहे. भगवंताचे सृष्टी रचनारूपी कर्म वास्तविक अकर्मच आहे. असा भगवंत सृष्टी रचनेचा कर्ता असूनही अव्यय परमेश्वरला अकर्ता आहे. श्लोक क्रमांक 4. आदिभूतेक्षरो भाव पुरुषच अधिदैवतम अधियज्ञो हमे वात्र देहे देह भृतांवर. अधिभूत पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतापासून तयार झालेली सृष्टी क्षणोक्षणी नाश पावते व तिच्यात काही बदल घडतो. तिला अधिभूत म्हणतात. या देहातील यज्ञ भगवंतच आहे. मनुष्य शरीरात अंतर्यामी भगवंतच वास करतो. एका परमात्म्याशिवाय इतर कोणाचीही सत्ता नाही. आपण जे काही बोलू ते परमात्म्याहून वेगळे नाही. परमात्मा सर्वव्यापी आहे. हृदयात निरंतर स्थित असल्या कारणाने परमात्मा प्रत्येक मनुष्याला प्राप्त आहे. सांसारिक पदार्थ कर्माने प्राप्त होतात, तसे परमात्म्याची प्राप्ती कर्मामुळे होत नाही, कारण परमात्मा प्राप्ती एखाद्या कर्माचे फल नाही. परमात्म्याचा अंश असूनही जीव अज्ञानाने परमात्म्यापासून विमुख होतो आणि आपला संबंध संसाराशी मानू लागतो. या अज्ञानाचा नाश झाल्यावर मी भगवंताचाच आहे, संसाराचा नव्हे, असा साक्षात अनुभव होणे ही स्मृती आहे. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया यरझार हरिविन. संसारात परमात्मा आहे आणि परमात्म्यात संसार आहे. सर्व काही परमात्मा आहे. परमात्मा तत्व अत्यंत अलौकिक आणि विलक्षण आहे. अर्जुनाचा 7वा प्रश्न होता की आपण अंतकाळी कसे जाणला जातात. याचे उत्तर भगवंत पुढील श्लोकात देत आहे. श्लोक क्रमांक 5. अंतकालेच मामेव स्मरणमुक्ता कलेवरम य प्रयाती मद्भाव याती नास्त्यत्र संशय. मनुष्याचा जेव्हा अंतकाळ जवळ येतो तेव्हा त्याला भगवंताचे स्मरण झाले पाहिजे. अंतकाळी तैसा संकटाच्या वेळी हरी तया सांभाळी अंतर्बाह्य. संत सज्जनांनी घेतली प्रचिती आळसी मंदमती केवी तरे. भगवंत म्हणतात, केवळ माझे स्मरण केले तर त्याला माझी प्राप्ती होईल. अंतकाळी जो माझ्या स्वरूपाचे चिंतन करील, माझे स्वरूप मानील, तर त्याला माझी प्राप्ती होईल. जे भगवंताची उपासना करतात ते तर अंतकाळी उपास्याचे स्मरण झाले म्हणजे भगवंताचे स्मरण झाले तर भगवत भावाला प्राप्त होतात. भगवंताचे स्मरण करून देह त्याग करणाऱ्याचा तर भगवंताशी संबंध राहतो. गुणानुसार म्हणजे नाम, रूप, लीला, धाम इत्यादीचे स्मरण झाले तर जन्म मरणाला प्राप्त होतात. भगवंत पुढे चालून असे म्हणतात की एखाद्याचे आयुष्यभर भलेही आचरण चांगले नसेल, माझ्या प्रती कोणताही भाव नसेल, कोणत्याही रीतीने जीवन गेले असेल, परंतु अंतकाळी जर तो भगवंताचे स्मरण करील तर तो भगवंताला प्राप्त होईल. अजामेळ आयुष्यभर वाईट वागला, परंतु शेवटी मुलाचे नाव नारायण घेऊन तो उद्धरून गेला. म्हणून प्रत्येक मनुष्याने जागरूक राहून भगवंताचे स्मरण करावे, रिकामा वेळ जाऊ देऊ नये. अंतकाळी त्याच्यावर भगवंताची एखादी विशेष कृपा झाली किंवा त्याला एखाद्या संतांचे दर्शन झाले असेल तर भगवंताचे स्मरण होऊन त्याचे कल्याण होत असते. त्याच्या कल्याणासाठी एखाद्या साधकाने त्याला भगवंताचे नाम, लीला, चरित्र ऐकवावे. जर मरणासन्न व्यक्तीला गीतेत रुची असेल तर त्याला गीतेचा 8वा अध्याय ऐकवावा. या अध्यायात जीवाच्या सद्गतीचे विशेषत्वाने वर्णन आले आहे. हे ऐकल्याने त्याला भगवंताचे स्मरण होत असते. ज्या ठिकाणी भगवंताच्या नामाचा जप, कीर्तन, कथा, सत्संग इत्यादी होत असेल त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला तर त्या ठिकाणच्या पवित्र वातावरणाच्या प्रभावाने त्याला भगवंताची स्मृती होऊ शकते. अंतकाळी भयभीत होण्यानेही भगवंताचे स्मरण होऊ शकते. प्राणोत्क्रमण होताना शरीर, कुटुंब, रुपये इत्यादीची आशा, ममता समाप्त झाली तर भगवंताची स्मृती होऊन कल्याण होते. एखाद्या साधकाने एखाद्या प्राणी, जीव, जंतूच्या मृत्यूसमयी त्याचे कल्याण हो या भावनेने भगवत नाम ऐकविले तर भगवत नामाच्या प्रभावाने त्या प्राण्याचे कल्याण होते. जो माणूस जिवंतपणे आपला उद्धार करू शकला नाही, जर त्याने अंतकाळी भगवंताचे स्मरण करीत शरीराचा त्याग केला तर तो भगवंताला प्राप्त होतो. भगवंताने मनुष्याला आपला उद्धार करण्याची फार मोठी स्वतंत्रता दिली आहे. कोणत्याही रीतीने त्याचे कल्याण व्हावे ही भगवंताची मनुष्यावर फार विशेष कृपा आहे. श्लोक क्रमांक 6. यम यम वापी स्मरण भावन त्यजन त्यंते कलेवरम तंतमे वैती कौंतेय
सदा तद्भावितः. अंतकाळी माझे जे स्मरण करतात ते तर मलाच प्राप्त होतात, परंतु जे माझे स्मरण न करता अन्य कोणाचे स्मरण करतात ते कोणाला प्राप्त होतात हे भगवंत या श्लोकात सांगत आहेत. शेवटच्या चिंतनानुसार मनुष्याला जर त्या योनीची प्राप्ती होत असते, जर हा नियम असेल तर माझ्या स्मरणाने माझी प्राप्ती होईल. अंतकाळी मनुष्याचा जो भाव असेल, ज्या कोणाचे चिंतन असेल त्यानुसार जन्म घ्यावा लागतो. दुसऱ्या जन्माची प्राप्ती अंतकाळात आलेल्या चिंतनानुसार होत असते. मृत्यू केव्हा येईल हे निश्चित माहित नाही, म्हणून आपला स्वभाव चिंतन शुद्ध ठेवून सदैव सावध राहिले पाहिजे. भगवंताचे नित्य निरंतर स्मरण केले पाहिजे. मनुष्य शरीराचे असे महत्व आहे की तो जे काही इच्छील ते त्याला मिळू शकते. असे कोणतेही दुर्लभ पद नाही जे मनुष्याला मिळू शकत नाही, ज्यात लाभाचा तर अंत पार नाही. मनुष्य अंतकाळी जसे चिंतन करतो तशीच त्याला गती होते. जर अंतकाळाच्या स्मरणानुसार गती मिळते तर मग अंतकाळात भगवंताचे स्मरण होण्यासाठी काय केले पाहिजे याचा उपाय पुढील श्लोकात सांगितला आहे. श्लोक क्रमांक 7. तस्मात् सर्वेषु कालेषु मामनं स्मर युद्धच मय्यर्पित मनोबुद्धिर मामे वैश्यस्य संशयम. कोणतीही क्रिया निरंतर होऊ शकत नाही, तर यथाकाळीच होऊ शकते, कारण प्रत्येक क्रियाचा आरंभ आणि अंत आहे. परंतु भगवंत प्राप्तीचा उद्देश असल्याने भगवंताचे स्मरण सर्व काळात होत असते, कारण उद्देशाविषयीची जागरूकता नित्य निरंतर असते. भगवंताचे स्मरण होण्यासाठी विशिष्ट वेळ नसावी, तर भगवंताचे सर्व काळात स्मरण राहिले पाहिजे. जनाबाई नामयाचे दासी म्हणून घेण्यात तिला कौतुक आहे. माझ्या मनी जे जे होते ते दिसले भगवंत, हा कृतार्थ भाव जनाबाईच्या मनात होता. म्हणजे नित्य निरंतर विठ्ठलाचे नाम घेण्यात, भगवंताचे नाम घेण्यात तिला आनंद वाटे. जनाबाईचे लौकिक जीवन काबाड कष्टाचे, पण आध्यात्मिक जीवनाशी सांगड घालण्याचा तिचा भाव म्हणजे दळिता कांडिता तुझं गायीना अनंता, तिने सहजपणे सिद्धीस नेला. जनीच केवळ परमेश्वरमय झाली असे नाही, तर देवही जनीमय झाला. म्हणून भगवंताच्या स्मरणाच्या जागृतीसाठी भगवंताशी आत्मीयता केली पाहिजे. ही आत्मीयता जितकी दृढ होईल तितकीच भगवंताची स्मृती वारंवार होत राहील. हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गायीना आवडी हेची माझी सर्व जोडी, न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा, तुझा विसर न व्हावा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. भगवंताच्या ठिकाणी मन बुद्धी अर्पण करण्याचा अर्थ असा की मनाने भगवंताचे चिंतन व्हावे आणि बुद्धीने परमात्म्याचा निश्चय केला जावा. म्हणून मन आणि बुद्धी भगवंताचे समजून भगवंताला अर्पण करावे, मग त्याला स्वाभाविकच भगवंताची प्राप्ती होईल. सांसारिक कार्य करत असताना त्या कार्याला भगवंताचे समजणे. मी भगवंताचे काम करीत आहे, भगवंताची सेवा करत आहे. भगवंताचे कार्य कसे करावे, तर भगवंताच्या नामाचा जप आणि कीर्तन करणे, भगवंताच्या लीलेचे श्रवण चिंतन पठन पाठन करणे हे भगवत संबंधी काम आहे. काळ वेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पायी उद्धरती. हे सर्व भगवंताच्या आज्ञेनुसार भगवंताच्या प्रसन्नतेसाठीच करायचे. असा भाव राहिला तर ते काम सांसारिक असूनही भगवंताचे होते. सर्व काळात भगवंताचे स्मरण करणे साधकाचे मन बुद्धी भगवंताला अर्पित होतात. जय श्रीकृष्ण. छान सांगितलं ते, पूर्ण व्यवस्थित साधक संजीवनीनुसार छान काढलं अगदी. आणि काही म्हणजे मनाने पण काय केलं टाकलं त्याच्यात. छान मनाने म्हणजे काढलं. काय त्याला धरूनच टाकलं. हो ना, बरोबर. अजून कोणी आहे का आज वाचणार? अक्षर ब्रह्मयोग. व्हिडिओ चालू ठेवा. नको तरी. अरे सगळेजण विचारतात. ठीक आहे, म्हणा वाचा. बर, ओके. जय श्रीकृष्ण. मागील 7व्या अध्यायात आपण अपरा आणि परा प्रकृती म्हणजे काय त्याचे स्वामी परमात्मा आहेत. शरीर संसार अपरा प्रकृतीच्या अंतर्गत येतात. संपूर्ण शरीर कृष्ण अध्यात्म म्हणजे परा प्रकृतीच्या अंतर्गत येते. याचा अर्थ असा की सर्व शरीर संसार एक आहेत. सर्व शरीरी ही जीव एक आहे. परमात्म्याच्या पर अपर ह्या दोन्ही शक्ती त्याच्याच म्हणजे परमात्म्याच्याच आहेत.
तसेच भक्ताचे 4 भेदही पाहिले. अर्थार्थी, आर्त, जिज्ञासू, ज्ञानी. जीव परमात्म्याचाच अंश आहे. गीता 15 ममैवांशो जीवलोके. आणि असे समग्र रूप वर्णन करताना ब्रह्म, अध्यात्म, कर्म, आदिभूत, आदिदैव, आदियज्ञ ह्यापेक्षा अन्य शब्दाचाही प्रयोग करते. अंतकाळी माझी भगवंत प्राप्ती कशी होती हे ऐकून अर्जुन श्रीकृष्णास एकंदरीत 5 ते 6 प्रश्न करतात. ते असे: ब्रह्म म्हणजे काय? अध्यात्म शब्दाचा अभिप्राय काय? कर्म काय? आदिभूतांचे तात्पर्य काय? आदिदैवत कशाला म्हटलं जातं? आदियज्ञ देहात कसा? अंतकाळी संसाराचा त्याग करून ते केवळ आपल्या ठिकाणीच रत झालेले आहेत हे कसे जाणता? म्हणजे एकाग्र चित्ताच्या पुरुषाकडून देहावसनाच्या वेळी तू कसा जाणतोस हे भगवंतांनी पुढील 2 श्लोकात सांगितले. ज्ञानदेव इथे म्हणतात की एखादा भाग्यवान चिंतामणी राजवाड्यात जर झोपी गेला तरी त्याच्या बरळण्याचाही शब्द कधी व्यर्थ जाणार नाही. प्रथम आपण ब्रह्म म्हणजे काय ते जाणून घेऊ. भगवंत म्हणतात परमम अक्षरम ब्रह्म. परम अक्षर ब्रह्म आहे. स्वभाव म्हणजे आपले स्वरूप म्हणजे जीवात्मा होय. अध्यात्म नावाने सांगितला जातो. क्षरभाव, आदिभूतम, उत्पत्ती, विनयशील असलेले पदार्थ, पुरुष, आदिदैव, हिरण्यमय पुरुष, ब्रह्मदेव, देहभृतांबर, देहधारी माणसा श्रेष्ठ अर्जुन, आदियज्ञ, शरीरात अंतर्यामी रूपाने असलेला आदियज्ञ ब्रह्म. आदियज्ञ हे सूक्ष्म असते. आकाशाच्या पदराने गाळलेले प्रपंचरूपी वस्त्रातून गाळले तरी ते दिसत नाही. परम अक्षर हे ब्रह्म आहे. आपले स्वरूप म्हणजे जीवात्मा. अध्यात्म ह्या नावाने ओळखतो. भूतांचे भाव उत्पन्न करणारा जो म्हणजे ते कर्म. 15व्या अध्यायात क्षर आणि अक्षरचा उल्लेख आला आहे. क्षर नाश होणारे जसे आपले शरीर. ज्या क्षणी जन्माला येते ते बदलत असते. बालपण, तरुणपण, म्हातारपण, उत्पत्ती, स्थिती, लय, क्षराची अवस्था. अक्षर भूत, भविष्य, वर्तमान या तिन्ही काळात परिवर्तन होत नाही. जसे लाटामधून समुद्र काढून टाकला तर शून्य शिल्लक राहील. दागिन्यातून सोने काढले तर शून्यच राहील. तसे शरीरातून चैतन्य गेले तर शून्य शिल्लक राहते. मृत शरीर घरी जतन करून ठेवता येत नाही. शरीराला किंमत नसते. सर्व मूल्य चेतनेचेच असते. चेतना हे ब्रह्म हे अक्षर अव्यय आहे. या ब्रह्मतत्वाला चालण्यासाठी पायाची गरज नाही, ऐकण्यासाठी कानाची गरज नाही, तर तो वाणीशिवाय अद्भुत वक्ता आहे. शिवाय तो बघतो. तसेच हे अलौकिक शब्दात वर्णिता येत नाही. येथे विभावना अलंकाराचा उपयोग केलेला आहे. कारणाशिवायही तेथे कार्य होत असते तेव्हा हा अलंकार वापरला जातो. ह्याला सिद्ध करणे अशक्य आहे. म्हणजे अप्रमेय, अचिंत्य. आपली बुद्धी जड आणि सीमित आहे म्हणून असीमित चैतन्याला जाणणे शक्य नाही. बुद्धिमान मनुष्याने कितीही प्रयत्न केला तरी अर्थ समजू शकत नाही. अनंत आकाशगंगा आहेत ते केवळ आपल्याला माहित आहेत पण कारण सीमित बुद्धी. भगवंत म्हणतात परम अक्षर ब्रह्म कधीच नाश नाही. प्रकृती पराभाव अध्यात्म. ब्रह्माचे वेष्टीभाव जीव. प्रकृतीचे 2 भाग परा आणि अपरा. परा जे जाणू शकत नाही, कल्पनाही करणे अशक्य आहे. जे जसे शरीराची कल्पना करू शकतो आत्म्याची नाही. ट्यूबलाईटची कल्पना करू शकतो पण आतील प्रकाशमान असलेल्या विजेची नाही. स्वभाव म्हणजे स्वतःचा भाव, मीपणा, अहंगंड. आपल्याला सूक्ष्म शरीराला अंतःकरण चतुष्ट म्हणतात. मन, बुद्धी, चिंतन, अहम हे 4 अंग. मी ही जाणीव असते. लहानपण, तरुण वय, वृद्धावस्था शरीर बदलत जातं. लहानपणी फोटो तरुणपणी पाहिला तर तो ओळखायला वेळ लागतो. ते आपण समानच असतो पण शरीर बदलले असतं. अध्यात्म अगदी आत्मतत्वावर जे आवरण जमा झाले असते ते दूर करून आत्मतत्वाला जाणणे, स्वतःची ओळख शोधणे, स्वतःला शोधणे म्हणजे अध्यात्म होय. कर्म भूतमात्रांच्या भावांचा त्याग. संपूर्ण मनुष्याकडून विहित आणि निश्चित जितक्या क्रिया होतात त्या सर्व क्रिया म्हणजे कर्म. जीवाच्या कर्म प्रेरणेने भगवंतामध्ये मी एकानेच पुष्कळ रूपाने व्हावे हाच संकल्प होणे. भगवंताची सृष्टी रचना रूपकर्म हे आदी कर्म आहे. त्यापासून कर्म परंपरा चालू झाली. कर्माच्या अंतर्गत 3 प्रकार येतात. सृष्टी रचना, सर्व क्रिया, शुभाशुभ कर्म म्हणजे पाप आणि पुण्य. हे फलजनक आहे. सृष्टी रचना कर्मात 4 अध्यायातला 13वा चतुर्वर्ण्यम सृष्टम मया गुण विभाग कर्मश. आणि तिसऱ्या जे ब्रह्म अध्यात्म कर्म आदिभूत आदिदैव आदियज्ञाचे वर्णन केले ते त्याच्यासाठी पाण्याचा दृष्टांत सांगितला तो आपण आता शेवटी घेऊया. आदिभूतम क्षरोभाव. पंचमहाभूतापासून बनलेले पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश सृष्टी प्रत्येक क्षणाला बदलणारी नाशिवंत ती आदिभूतम. आदिदैवत हिरण्यगर्भ ब्रह्मदेव. ते विष्णूच्या नाभीतून भगवंताच्या संकल्पने आरंभीच प्रगट झाले आणि सर्गाच्या आधी त्यांनी सृष्टी रचना करायला सुरुवात केली. आदियज्ञ हमे वात्र देहे देहभृतांबरा. या देहधारामध्ये श्रेष्ठ अर्जुन पण या देहात आदियज्ञ
मिस म्हणजे भगवंत होय. तसे पाहता प्रत्येक मनुष्य शरीरात अंतर्यामी रूपाने भगवंतच आहे. 13 मधला 17वा श्लोक. हृदी सर्वस्य विष्टितम आणि 15वा श्लोक. सर्वस्य चाहम हृदय सर्व विष्टू. इथे हे सर्वांच्या हृदयात व्यापक विष्णूच आहेत. त्याचप्रमाणे म्हणे मनुष्य रूपात नवीन कर्मही तयार होत असतात. ह्या कर्माचे प्रेरक अंतर्यामी भगवंताचेच असतात. देहभृताम म्हणण्याचे तात्पर्य असे की देहधारामध्ये मनुष्य श्रेष्ठ असतो, जो देहात परमात्मा आहे असे जाणतो. जर हे जाणले नाही तर स्थूल सूक्ष्म कारण देहातील कणाकणात परमात्मा आहे त्याचा अनुभव करणे मनुष्य जन्माला चे मुख्य ध्येय आहे. आता आपण या ठिकाणी पाण्याचा दृष्टांत सांगितला. जेव्हा आकाश स्वच्छ असते तेव्हा आपल्याला आणि सूर्याच्या मध्यभागी कोणतेही पदार्थ दिसत नाही, पण परमाणूच्या रूपाने जलतत्व तेथे असते. या जलतत्वाची वाफ बनते, ती वाफ घनीभूत झाली की ढग तयार होतो. थंडीमुळे घनता वाढली की ती गार किंवा बर्फ बनतो. जलतत्वाचे स्थूल रूप झाले. आता ते निर्गुण निराकार ब्रह्म हे परमाणू रूपाने जलतत्व आहे. आधी यज्ञ म्हणजे व्यापक विष्णू वाफ रूपाने आहेत आणि आधिदैवत हिरण्यगर्भ ब्रह्मदेव ढग रूपाने आहेत. अध्यात्म म्हणजे अनंत जीव थेंब रूपाने जल आहे. कर्म सृष्टी रचनापूर्वी कर्म पावसाचीच क्रिया आहे. आधिभूत भौतिक सृष्टी पूर्ण बर्फ रूपाने जल आहे. अगदी एकच जल परमाणू वाफ ढग पावसाची क्रिया थेंब गारा भिन्न भिन्न रूपाने दिसते, परंतु जे एकच आहे ते म्हणजे जलतत्व. त्याचप्रमाणे परमात्म तत्व ब्रह्म अध्यात्म कर्म आदिभूत आदिदैव आदी यज्ञाच्या रूपाने भिन्न भिन्न प्रतीत असले तरी तत्व मात्र एकच आहे, परमात्म तत्व. अर्जुनाच्या 7व्या प्रश्नाचं उत्तर भगवंत देतात की जो मनुष्य अंतकाळी भगवंताचे स्मरण करीत देह सोडतो तो भगवंताच्या स्वरूपाला प्राप्त होतो. त्यात शंकाच नाही. त्याचा तात्पर्य असे की साधं भजन करा, दुसरं काही केलं नाही तरी चालेल, कारण व्यक्ती अंतकाळीच्या वेळी असमर्थ असते. अंतकाळीच्या नुसत्या स्मरणानेच भगवंताचे स्मरण हे भगवंताचे स्वरूप मानलेले आहे. ह्या उपयुक्त दिलेल्या सवलतीचा प्रत्येक मनुष्याने लाभ घ्यावा. कोणी व्याधीग्रस्त मरणासन्न व्यक्तीला त्याच्या इष्ट देवतेचं चित्र मूर्ती दाखवली पाहिजे. गीतेचा एखादा श्लोक ऐकला पाहिजे. दुसऱ्या एखाद्या साधकाने जर केले तरी ते योग्यच होते. त्या मरणासन्न व्यक्तीचे आचरण कसेही असो तरी सुद्धा तो भगवंताच्या स्वरूपालाच प्राप्त होतो. भगवंतातील या श्लोकामध्ये अजामेळ्याची गोष्ट आपल्याला उत्तम उदाहरण म्हणून सांगता येईल. जो मनुष्य जिवंतपणे आपला उद्धार करू शकला नाही, अंतकाळी भगवंताचे स्मरण केले तर भगवंतालाच तो प्राप्त होतो. येथे भगवंत सांगतात 6वा की भगवंताचे स्मरण केले नाही तर अन्य कोणाचे स्मरण केले तर त्याची काय गती होते. या श्लोकात सांगतात की भगवंत म्हणतात ज्या ज्या भावाचे स्मरण करी शरीर त्याग करतो त्या त्या भावाला तो जन्म घेतो. जसे त्याला कुत्रे पाळण्याचा स्वभाव असतो, तो अंतकाळी कुत्र्याचे चिंतन होते. ते चिंतन आकाशवाणी केंद्राकडून प्रसारित झालेल्या ध्वनीप्रमाणे अनेक ठिकाणी पसरते, विशेष नंबरवरून ते ऐकले जाते. तसेच कुत्र्याचे चिंतन संबंधित कुत्र्याकडून त्याच्याशी कोणातरी ऋणानुबंध पकडले जाते. मग सूक्ष्म जीव कारण शरीराला बरोबर घेऊन जातो. पाणी हवा अन्नाद्वारे कुत्र्यात प्रविष्ट होतो. पुढे तो योग्य वेळी कुत्र्याच्या शरीरापासून जन्म घेतो. अंतकाळी मनुष्याचे जसे चिंतन होईल तसेच त्याला योनी प्राप्त होईल. मृत्यू केव्हा येईल हे सांगता माहित नाही, त्यासाठी भगवंताचे नित्य निरंतर स्मरण केले पाहिजे. जय श्रीकृष्ण. छान ताई, छान सांगितलं. आता प्रयत्न करायचा काही फक्त म्हणजे प्रयत्न खूप छान चांगल्या दिशेने चालू आहेत. आधी म्हणजे अगदी छोटं छोटं लिहित होते, आता मस्तपैकी छान लिहिणं चालू आहे. त्याची कृपा आहे, बस बाकी काही नाही. बरोबर, नाही खरंच आहे. अजून कोणी सांगणार आहे? कुठल्या पुस्तकाचा सुखदायी. रेफरन्स आहे ताई? साधक संजीवनीचे फक्त माझ्याकडे, बाकी नाहीये कोणतं. अच्छा, बर बर. छान लिहिलं, एकदमच छान, खूप सुंदर. ताई मी वाचू का? हो. हा, नाव चालेल. काय ते? जयश्री उत्पात. हो, चालेल चालेल. व्हिडिओ चालू ठेवा. 7 वरती बोलू. हो, सुरू कर. हो हो. एक मिनिट. आज आपण 1 ते 7 घेत आहोत. हो हो. हा, उद्या आपण 8 ते 22 म्हणजे जास्त मोठं आहे, त्याच्यामध्ये 2 सेशन करूयात. 8 ते 22 चा एक पूर्ण हे आहे. तर मग ते व्हिडिओ सुरू झाला तर लावते मी, आता होत नाहीये सध्या बर बर. सुरू. ठीक आहे. आवाज येतोय ना पण?
हो हो हो. ठीक आहे. अर्जुन उवाच किं तद्ब्रह्म किमध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम अधिभूतं किं प्रोक्तम अधिदैवं किमुच्यते. अर्थ, हे पुरुषोत्तम, ते ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, अधिभूत कशाला म्हटले आहे आणि अधिदैव कशाला म्हटले आहे. स्पष्टीकरण. त्या अध्यायाचे बीज 7व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात आहे. मी कोण याची ओळखही 7व्या अध्याय करून देतो. 12, 13, 14, 10 आणि 16व्या अध्यायाचे बीज आहे. भगवंत हे नाव सगुण आहे. आपल्या सोयीसाठी अशी नावे ठेवली आहेत. त्याला नावच नाही. माणूस जन्माला येतो त्यावेळी त्याला नाव कुठे असते. तसे सृष्टी करता ते तत्व, ती शक्ती, ते शब्दही अपुरे पडतात, कारण ते स्वतः मर्यादित आहे. नामापासून अनामाकडे, व्यक्तापासून अव्यक्ताकडे नेणारा हा अध्याय आहे. तसेच परिवर्तनाकडून अपरिवर्तनाकडे नेणारा हा आहे. यासाठीची शक्ती व बोध गीता आहे. जीवनात गतिमानता असल्याशिवाय तेथपर्यंत पोहोचता येत नाही. तर तेथेच अडकलो की डबके होते व गती खुंटते. नाना प्रकारचे अज्ञानाचे जंतू तयार होऊन ज्ञानाला गिळंकृत करतात. बोधाचा लाभ हवा असेल तर नुसते शब्दज्ञान चालत नाही, तर त्याच्या गाभ्यापर्यंत जावे लागते. दाणा मिळवायचा असेल तर वरचे टरफल काढावेच लागते. शब्द वाचा पांडित्यामुळे फुलोरा निर्माण होईल. आकर्षित करण्यासाठी त्याचा उपयोग होईल. लोक नावाजतीलही, परंतु हा फुलोरा मुक्तीसाठीचा नाही तर भोगासाठीच आहे. बोधातून जीवन परिवर्तित झाले तर उपयोग आहे. आमची गती भौतिक शोधामध्ये आहे. आध्यात्मिक संशोधन मात्र आहे तिथेच राहिले आहे. जीवनातील सर्वश्रेष्ठ अवस्था म्हणजे परमार्थ. प्रपंच चुकीचा करून परमार्थ साधत नाही. सत्याची सेवा लक्ष्मी करते. सृष्टीतील सर्व देणग्यांचा लक्ष्मी म्हणून वापर केल्यानंतर परमार्थ प्राप्ती होते. दुसरा श्लोक. अधियज्ञ कथं गोत्र देहेस्मिन् मधुसूदन प्रयाण काले जगते नियोसी नियतात्मभिः. अर्थ, हे मधुसूदन, या देहामध्ये अधियज्ञ येथे कोण व कसा आहे. आत्मसंयमी लोकांकडून निर्वाणाच्या वेळी तू कसा जाणण्यासारखा आहेस, तुझे स्मरण कसे होण्यासारखे आहे. स्पष्टीकरण. पहिल्या 2 श्लोकामध्ये अर्जुनाला 7 प्रश्न विचारले. जिज्ञासेशिवाय प्रश्न उत्पन्न होत नाहीत. ज्ञानाचे प्रवेशद्वार म्हणजे जिज्ञासा आहे. या अध्यायापर्यंत आपणही जिज्ञासू झालो आहोत. ब्रह्म जिज्ञासेला आपण प्राधान्य द्यायला हवे. मी कोण, मी ह्या सृष्टीचा निर्माता कोण, याची जिज्ञासा माणूस करत नाही. दिलेल्या सर्व साधनांचा उपयोग, सदुपयोग वा दुरुपयोग करणे आपल्याच हातात असते. सदुपयोगामुळे सर्वश्रेष्ठ मानव बनाल, दुरुपयोगामुळे सर्वश्रेष्ठ राक्षस बनाल आणि उपयोग केलाच नाही तर मूढ अज्ञानी बनाल. अथा तो ब्रह्म जिज्ञासा हे देवाचे दार आहे आणि इथपर्यंत आपण पोहोचलो आहोत. येथे मोह, अविवेक, दुराचार, षड्रिपू यांच्यासाठी दरवाजे बंद आहेत. तिकडे पाठ फिरवलेली आहे. अशा वेळी 4ही मुक्ती मिळतात. ज्या गोष्टींचे अस्तित्व नष्ट करता येत नाहीत त्या आपल्या अंतःकरणातून आपण काढू शकतो. त्यातून वासना, विकार, देहाहंकार याविषयी कसलाही विचार करावयाचा नाही. सर्व दुःख, क्लेश, विकार यांना तो नष्ट करणार आहे. त्याचे स्मरण करा व उन्नतीचा मार्ग मिळवा. देह हे साध्य नसून साधन आहे. साधन मानणारा भोगी होतो, साध्य मानणारा योगी होतो. निर्दोष निरामय मानव म्हणजे योगी. ही गीतेची व्याख्या आहे. देह म्हणजे मी, देह म्हणजे साधन व देह म्हणजे साध्य, या 3 संकल्पना आहेत. धर्माच्या प्राप्तीचे साधन म्हणून शरीराकडे पाहिले जाते. म्हणून ते निर्दोष, विकास, वासना मुक्त, कार्यक्षम, कृतीयुक्त व शक्तिमान असले पाहिजे. तरच ते साधन म्हणून उपयोगात आणता येईल. शारीरिक देणग्या जर शुद्ध स्वरूपात वापरल्या तर इहलोकीचे जीवन स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ होईल. गतीशिवाय प्रगती नाही. जिथे अहंकार, द्वैत, विकार आहे तिथे भय आहे. श्लोक 3. अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोद्यात्मुच्यते भूतभावोद्भव करो विसर्ग कर्म संजितः. अर्थ, परम सर्वश्रेष्ठ अविनाशी चिरंतन तत्वाला ब्रह्म असे म्हणतात. सृष्टीमध्ये जे जे उत्पन्न झालेले आहे त्याचे अस्तित्व निर्माण करणारे विशेष निर्मिती क्रिया यालाच कर्म असे नाव आहे.
स्पष्टीकरण. प्रत्येकाला ब्रह्माचे ज्ञान मिळवण्याची शक्ती दिलेली आहे, परंतु अज्ञानाने ती झाकली गेली आहे. अज्ञान दूर करण्याचे काम गीता करते. शरीर गोचर तर त्यातील चैतन्य शक्ती इंद्रियातीत आहे. असे असले तरी त्याचे अस्तित्व आपण नाकारू शकत नाही. आत्मा शरीराला जेव्हा मी म्हणतो तेव्हा तो जीव बनतो. इंद्रिय गोचर म्हणजे व्यक्त व इंद्रियातील म्हणजे अव्यक्त. शरीर नश्वर तर आत्मा चिरंतन आहे. शरीराला वृद्धी व क्षय आहे, पण आत्म्याला नाही. अंतर्यामी कार्य करणारी शक्ती म्हणजे आत्मा, तीच चेतन शक्ती होय. व्यक्तीच्या अंतर्यामी कार्यरत असणारी शक्ती म्हणजेच आत्मा व सृष्टीच्या अंतर्यामी कार्यरत असणारी शक्ती म्हणजे परमात्मा वा ब्रह्म. अधिभूतं सर्वभाव पुरुषश्चादि दैवतम अधियज्ञो हमे मात्र देहे देहवृतांवर. अर्थ. देह धारण करणाऱ्यांमध्ये श्रेष्ठ अशा अर्जुना, जे निर्माण झालेले आहे त्यातील नष्ट होणारे अस्तित्व म्हणजे अधिभूत. या नष्ट होणाऱ्या अस्तित्व रूपी नगरामध्ये जो राहतो तो अधिदैव. स्पष्टीकरण. या देहामध्ये अधियज्ञ मीच आहे. पराप्रकृती म्हणजे अक्षरभाव, अपराप्रकृती म्हणजे क्षरभाव. शरीर संपले तरी आपण संपत नाही. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीव ब्रह्मै ना परहा अनेन वेद्यम सतत छात्रम इति वेदांत दिंडितम. शंकराचार्य असं म्हणतात. वेदांत हा गाभा आहे. सत हे कधीही नष्ट होत नाही व असत म्हणजे नष्ट होणारे. नासतो विद्यते भावो नाभाव विद्यते सतः उभयोरपि दृष्टोंतस तो नव्हे तत्वदर्शिभिः. असतला अस्तित्व नाही तर सतचे अस्तित्व कधीही नष्ट होत नाही. शंकराचार्य सांगतात की ज्याच्या आधाराने हे शरीर आहे ते नष्ट होणार नाही, म्हणजेच आत्मा तेच सत्य आहे. म्हणजेच आत्मा तेच सत्य आहे. जीव हाच ब्रह्म आहे. अज्ञानाने आपण शरीराला जीव म्हणतो. आत्म्याच्या प्रेरणेने वागावे. विरुद्ध वागलात तर ठेच काढताल व पडाल. यातून सोडवणेही शक्य नाही. परंतु आपण आत्म्याच्या प्रकाशात चाललो तर मोक्षापर्यंत चाल. इंद्रिये व मनोविकार यांच्या अधीन होणे म्हणजे स्वतःचा नाश करून घेणे. श्लोक 5. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यः प्रयाति समद्भावै याति नास्त्यत्र संशयः. अर्थ. आणि अंतकाळी माझेच स्मरण करून जो देह सोडून जातो तो माझ्याच अस्तित्वाशी एकरूप होतो, यात काही शंका नाही. स्पष्टीकरण. आहार, निद्रा, भय, पुनर्निर्मिती हे प्राणी व मानवात साम्य आहे. पशुपेक्षा अधिक काय तर धर्म हा केवळ मानवात आहे. धर्माची व्याख्या प्रत्येक जण वेगवेगळी करतो. धर्मात धारणात धर्म मिथ्याहू धर्मो धारयते प्रजाहा. प्रजेची निकोप धारणा ज्या नियमाने होते तो धर्म. जगा आणि जगू द्या हा खरा धर्म. आणि धारणेनुसार जो वागतो तो मानव आणि आहे व तो मानव आहे व इतर सर्व पशुवत असतात. आपण मानव आहोत ही जाणीव सतत जागृत असावी. संपूर्ण विश्वाचे ज्ञान पहिल्या श्लोकात सांगितलेले आहे. 7 प्रश्नांमध्ये सामावलेले आहे. देह सोडताना जो विचार मानवाच्या मनात असतो त्याच गतीला तो जातो. आत्म्याचा प्रवेश करताना व जाताना वासना बरोबर घेऊन जातो. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. जन्मभर जर विश्वकर्त्याचे स्मरण केले तर विश्वकर्ताच फक्त सत्य आहे. आत्मा सत्य आहे, देह असत्य आहे. म्हणून केवळ माझेच स्मरण जो करील तो मुक्त होईल. ज्याच्या अंतःकरणात वासना शिल्लक राहतात तो या जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकून पडतो. 6 श्लोक. ययं वापि स्मरण भावन त्यजन्ते कलेवरम तंतमवेति कौन्तेय सदा तद्भाव भावितः. अर्थ. अंतकाळी ज्या ज्या गोष्टीचे स्मरण करीत निष्प्राण देह जोडतो, देह त्याग करतो. हे कुंती पुत्र अर्जुना, नेहमीच त्या त्या अस्तित्वामुळे युक्त झाल्यामुळे त्या त्या अस्तित्वाशी तो एकरूप होतो. स्पष्टीकरण. जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला देह प्राप्त होतो व तो आपण पोचतो. इथे त्याला लागे बांधे निर्माण होतात. देह त्याग करताना त्याचे जे अस्तित्व असते त्याच्याशीच तो एकरूप होतो. फुलावरून वारा वाहताना फुल तिथेच ठेवून त्याचा सुगंध केवळ आपल्या बरोबर घेऊन जातो. त्याचप्रमाणे देह त्याग करताना देह तेथेच असतो, परंतु आत्मा आपल्यातील
सूक्ष्म वासना बरोबर घेऊन जातो व त्यावरून त्याची पुढची गती ठरते. मानवातील सूक्ष्म शक्ती जागृत करण्याचे काम गीता करते. पुढची गती कशी मिळते हे समजल्यावर त्यानुसार तो वर्तणूक ठरवतो. तशा प्रकारे वागले पाहिजे. तिथे तटस्थता आवश्यक आहे. करता असून अकर्ता राहणे म्हणजे तटस्थ वृत्ती. कोणतेही कर्म केले की त्यातून काही ना काही निष्पन्न होतच असते. ही 3 प्रकारची कायिक, वाचिक व मानसिक या कर्माची व फलाची सुरुवात म्हणजे प्रारब्ध. कर्म साठवून ठेवणे म्हणजे संचित आणि आपण जे प्रत्यक्ष कर्म करतो ते म्हणजे क्रियामान. तटस्थतेने केलेल्या कर्माला मुक्त होणे म्हणतात. ज्याप्रमाणे अग्नीत समिधा टाकल्या असता भस्मसात होतात, समिधांचे अस्तित्व नाहीसे होते. ज्ञानरूपी अग्नीत कर्माच्या समिधा टाकल्यास काहीही शिल्लक राहत नाही. 3ही विकल्प नाहीसे होतात व आत्मा वासनारहित होतो. कोणताही संबंध न राहता अलिप्त होतो. श्लोक 7. तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्वर युध्यच मय्यर्पित मनोबुद्धिर आम्ही वैशेष संशयम. अर्थ, म्हणून नेहमीच माझे अनुसंधान ठेव आणि युद्ध कर. माझ्यामध्ये मन व बुद्धी अर्पण केलेला असा तू माझ्यामध्ये तादात्म्य पावशील यात शंका नाही. स्पष्टीकरण. अंतकाळी तुझे स्मरण झाल्यावर काय होईल याचे उत्तर देत 5व्या श्लोकात देह त्याग करताना ज्याचे स्मरण होईल तशी गती मिळते. 6व्यामध्ये दुसरे स्मरण झाल्यास दुसरी गती प्राप्त होते. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. असे असल्याने संपूर्ण आयुष्यभर परमात्म्याचे स्मरण असणे आवश्यक आहे. आयुष्यभर आपले स्मरण मन बुद्धी जेथे रमते त्याचे स्मरण राहते. भगवंताचे स्मरण राहण्यासाठी त्याचेच स्मरण करणे आवश्यक असते. युक्ती व कृती यात समानता हवी. मन व बुद्धी एकत्र करून एकाच ठिकाणी असेल तर करणी व कथन एकच राहील. म्हणून मन व बुद्धीवर सतत लक्ष ठेवा, कारण या दोहोंमध्ये जीवनाची सर्व सूत्रे एकवटली आहेत. म्हणून मन व बुद्धी नीट घडवा, मग जीवन आपोआपच घडत जाईल. मन व बुद्धी ही जीवनाची चावी आहे. तिचा नीट सांभाळ करा. त्याचे अनुसंधान परमात्म्याशी ठेवा. जीवनाचे सूत्र जोपर्यंत परमेश्वराच्या हातात आहे तोवर कसलीच भीती नाही. पतंगाची दोरी म्हणजे अनुसंधान आणि परमेश्वराशी अनुसंधान म्हणजेच जीवनाची दोरी. अर्जुन क्षत्रिय होता. युद्ध करणे हे त्याचे कर्तव्य आहे, म्हणून युद्ध करावयास सांगितले. प्रत्येकाने आपल्या कर्तव्याचे पालन करत राहावे. बास इथपर्यंत. 7 श्लोक खूप सुंदर सांगितलं. ते ऐकत राहावं असं वाटलं. प्रत्येक जण वेगवेगळं आणि छान सांगत आहे. मी वाचू थोडं थोडं हो आज का? जास्त नाही हो दिलेलं. चालेल ताई. कोण आहे? मला फक्त नाव दिसत नाही. गीता वाशिंबेकर. हो ताई चालेल. छान उत्पत्तीने मस्त अगदी भरपूर विस्तृत ते केलेलं आहे. विस्तृत केलं. तेच म्हणलं ना, एक प्रत्येक जणांनी एकापेक्षा एक छान वाचलं अगदी. ते प्रश्न आला तर काही त्यांना जास्त कष्ट करावे लागणार नाहीत. नुसतं इकडचं इकडं घेतलं की इतकं छान लिहिलंय. थोडंच 8 श्लोकांपर्यंत मी पण वाचते, जास्त पूर्ण नाही वाचत. अध्याय 8 ब्रह्माक्षर निर्देश योग. अर्जुन उवाच किं तद्ब्रह्म किमध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तमम् अधिभूतञ्च किं प्रोक्त अधिदैवं किमुच्यते. यापुढे अर्जुन भगवंतास विचारतो, हे पुरुषोत्तमा, पुरुषोत्तम म्हणजे क्षर, क्षर म्हणजे सर्व भूतांच्या पेक्षा निराळा. या श्लोकामध्ये भगवंतांचा उल्लेख अर्जुनाने पुरुषोत्तम असा केलाय. आणि पुरुषोत्तम म्हणजे सर्व भूतांच्या पेक्षा निराळा व अक्षर म्हणजे मायेच्या पलीकडचा असा सर्वांहून उत्तम तो पुरुषोत्तम. हे ब्रह्म म्हणजे काय? अध्यात्म म्हणजे काय? कर्म कशाला म्हणतात? अधिभूत म्हणजे काय? अधिदेव कशाला म्हणतात? हे मला काही समजलं नाही.
तर भगवंता पुरुषोत्तमा मला ते सांगशील का? भगवंत पुढे सांगतायत, या देहात अधियज्ञ कोणता व तो कसा, व अंतःकरणाचा निग्रह केलेले योगी जन्म मरण समयी तुला कसं काय जाणतात बरं? खरं सांगायचं तर हा अर्जुन जणू काही कामधेनूचं वासरू असावं किंवा कल्पतरूच्या खाली हा उभा आहे आणि याने काही विचारावं आणि कृपाळू भगवंतांनी लगेच त्याचं समाधान करावं. ज्या राक्षसांचा रागाने भगवंतांनी वध केला ते उद्धारून निघाले, तर या ठिकाणी सर्व काही राक्षसांना भगवंतांनी मारलं तर ते ते राक्षस सुद्धा उद्धारून निघाले. इथं तर काय सगळा प्रेमाचाच भाग आहे. त्याचा आनंद लुटून आपण सर्वजण या भवसागरातून तरुण जाऊया. भगवान म्हणतात, अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते भूतभावोद्भव करो विसर्ग कर्म संज्ञितः. भगवान म्हणाले, हे परम अविनाशी आहे. ते ब्रह्म आणि अध्यात्म म्हणजे ब्रह्माची स्वरूप स्थिती, तसेच भूतमात्रादी पदार्थांची उत्पत्ती करणारा तो सृष्टी व्यापार, त्याचं नाव कर्म. जीवाला ब्रह्म असं म्हणतात व भगवंतांना परब्रह्म असं म्हणतात. प्राकृत जगतामधील जीवांची अवस्था ही त्यांच्या मूळ स्वरूपापेक्षा वेगळी असते. मायेच्या पडद्यामुळे आपण ब्रह्म आहोत याचं त्यांना विस्मरणच होतं व आत्म्याने परमात्म्याला अर्पण व्हायच्या ऐवजी मी माझं म्हणत आपण इंद्रियांचे लाड पुरवत जीवन जगत असतो. या जीवसृष्टीत आपल्या कर्मानुसार मनुष्य, देवता, पशु पक्षी इत्यादी प्रकारचे आपल्याला शरीर प्राप्त होते. मागील जन्मी जे कर्म केले त्याच्यावर पुढचा जन्म. स्वर्ग लोकाची प्राप्ती व्हावी म्हणून व तेथील सुख उपभोगण्यास मिळावे म्हणून मनुष्य यज्ञ करून पुण्य कमावतो व स्वर्गगती प्राप्त करतो. परंतु त्या पुण्याचा ऱ्हास झाल्यानंतर काय, पुन्हा मनुष्य जन्मच प्राप्त होतो. मग स्वर्ग प्राप्तीचा हेतू धरून काय उपयोग आहे? या प्रक्रियेला कर्म म्हणतात. भगवंत या श्लोकामध्ये अर्जुनाला देहभृतांवर असं संबोधतात. म्हणजे की सर्व देहधारींमध्ये श्रेष्ठ असणाऱ्या हे नरोत्तमा, हे नरश्रेष्ठा, नित्य परिवर्तनशील असणाऱ्या या भौतिक प्रकृतीतील अधिभूत, ह्या भौतिक प्रकृतीला अधिभूत असे म्हणतात. चंद्र सूर्यासारख्या देवदेवतांचा समावेश असणाऱ्या परमेश्वराच्या विराट रूपाला अधिदैव असे म्हणतात. आणि प्रत्येक देहधारी जीवामध्ये परमात्मा किंवा जीव किंवा आत्मा या रूपाने मी पुरुषोत्तम भगवान वास करत असतो. त्यामज कृष्ण परमात्म्याला आदियज्ञ असे म्हणतात. अर्जुना, ही भौतिक प्रकृती सतत बदलत असते. सामान्यतः देहामध्ये सुद्धा, आपल्या माणसाचंच उदाहरण जरी घेतलं तरी देहामध्ये जीवसृष्टीची 6 स्थित्यंतर होत असतात. सतत आपण बाळ म्हणून जेव्हा जन्माला येतो त्यावेळी आपण पूर्ण आपलं हा जीवनक्रम पूर्ण झाला तर मृत्यू कधी गाठेल हे सांगता येत नाही. पण बालपणापासून वृद्धावस्थेपर्यंत आपल्या शरीरामध्ये 6 अवस्था बदलत असतात. तर त्यामध्ये उत्पत्ती, विकास, स्थिती, प्रजनन, क्षय आणि विनाश. तर विशिष्ट काळी उत्पत्ती व विशिष्ट काळी लय होणाऱ्या देवदेवता व त्यांच्या ग्रह लोकांचा समावेश असणाऱ्या भगवंतांच्या विराट रूपाच्या संकल्पनेला अधिदैवत असे म्हणतात. परमात्मा पुरुषोत्तम भगवान हे त्यांच्या हे म्हणजे जीव त्यांच्या शेजारीच हृदयामध्ये स्थिर असतात व जीवाच्या प्रत्येक क्रियेचे साक्षीदार सुद्धा असतात. परमात्मा जीवाला कर्म करण्याची संधी देतो आणि त्या प्रत्येक कर्माचा स्वतः साक्षीदारही असतो. अंतःकाळी म्हणजे या भौतिक शरीराचा त्याग करण्यापूर्वी जो माझे स्मरण करतो त्याला माझ्या स्वरूपाची प्राप्ती होते, यात तीळ मात्रही संशय नाही. देह मिथ्या आहे असे समजून आपण आत्मस्वरूप आहोत असा दृढ निश्चय ज्याचा झाला आहे त्यांना मज श्रीकृष्ण परमात्म्याची आठवण
देह सोडताना होतेच, जन्मभर तो तेच चिंतन करत राहतो. जसं की खोल पाण्यात बुडालेला घट ज्याप्रमाणे आतून पाण्याने भरलेला असतो, तसाच बाहेरून सुद्धा पाण्याने वेढलेलाच असतो. मधी फक्त तो घटाचा आकार असतो. तसंच आपलं मानवी शरीर. मग जर तो घट पाण्यातच फुटला तर त्यातील पाणी फुटल का? नाही. तर ते बाहेरच्या पाण्याशी एकरूप होऊन जाईल. अगदी तसंच अर्जुना, त्या घटाप्रमाणे वरवर दिसणारा हा जो शरीराचा आकार आहे, तो जर नष्ट झाला तर आतील आत्मवस्तू आणि बाहेरील दोन्हीही एकमेकात तर मिसळून जातील. हे ज्यांना जाणलं, ज्यांनी समजलं, ते अंतःकाळी माझ्या स्मरणाने मजरूप होऊन जातात. हे वेगळं सांगायला काही गरजच नाही रे. कोणत्या मृत्यूसमयी मनुष्याचा जसा भाव असेल, तो ज्या गोष्टींचे चिंतन करत असेल त्याच गतीस तो प्राप्त होतो. भले त्याला त्या योनीमध्ये अर्थात पूर्व पुण्याच्या प्रभावाने पूर्वजन्म आठवत असेल तरी सुद्धा अंतःकाळी मृत्यूच्या समयी त्या क्षणी जे वर्णन केले आहे त्याच योनीस प्राप्त व्हावे लागते. म्हणून आयुष्यभर सद्गुणांची, भगवंत नामाची गास धरली तर नक्कीच अंतःकाळी भगवंतांचं स्मरण होईल. म्हणून सर्व काळी सदा सर्वदा नाम वाचे वदावे. सर्व काळी माझं स्मरण कायम ठेव आणि युद्ध कर. मन व बुद्धी माझ्या ठिकाणी अर्पण करून राहिल्यास म्हणजे निसंशय मला म्हणजे श्रीकृष्ण परमात्म्यालाच प्राप्त होशील. डोळ्यांनी पाहणं, कानांनी ऐकणं, मुखानी बोलणं, त्वचेनी अनुभव घेणं, नाकानी श्वास घेणं, हे सर्व व्यवहार करताना ते मला अर्पण कर. अर्थात घडणारी प्रत्येक कृती मला अर्पण कर. खरंच मन बुद्धी मला अर्पण कर. अर्जुना, तुला स्वतः भगवंत म्हणतायत की मी प्रतिज्ञा घेऊन तुला सांगतो की तू मजरूपच होशील. भगवंत एवढं प्रतिज्ञापूर्वक सांगत आहेत तरी सुद्धा आपण एक असतो की माझं कसं होईल, मुलांची लग्न होतील का, त्यांना मुलं बाळ कधी होईल, आता लग्न तर झालं, सुनेला अजून तर पाळणा हल्ला नाही, किती काळजा, जमीन जुमला खरेदी विक्री, नोकरीतील समस्या, काय करू मी कसा निर्णय घेऊ, मग माझा फायदाच होईल का, मला कोणतरी फसवणारच नाही का, मग स्वस्तातच पडेल का नाही, कोणत्या ज्योतिषाकडे जाऊ, किंवा कोणत्या दबावाने मी हे कुणाकडून काम यशस्वीपणे करून घेऊ. परंतु मनात जर दृढ विश्वास असेल तर अखिल ब्रह्मांडाचा चालक त्याच्या सत्तेशिवाय, इच्छेशिवाय कोणतीच गोष्ट घडू देत नाही. तुम्ही कितीही प्रयत्न करा. घर बांधायचंय, ठीक आहे, तर वाळू, विटा, सिमेंट, पाणी हे गोळा करावंच लागणार आहे, ठीक आहे, ते सगळं करत राहा. परंतु हे सर्व करत असताना हे भगवंत आपल्या स्मरणात राहिला, तो माझी प्रत्येक कृती पाहत आहे, इथंही कुठं गडबड करत नाही ना, सत्याने वागत आहे ना, ह्याच्याकडे लक्ष त्या भगवंताचं असतं. या भावनेने जर आपण वागलो तर आपल्या कार्याला सहजच चारी बाजूनी मदत मिळते, यश मिळते आणि साहजिकच आपलं कार्य सात्विक बनतं. भगवंत म्हणतात, अर्जुना, तू हे करून बघ आणि खोटं ठरलं ना तर मग मात्र माझ्यावर रागा, पण करून तरी बघ आधी. अरे पार्था, अभ्यास योगामुळे स्थिर झालेल्या चित्ताने परमपुरुषांचे चिंतन केल्यास साधक त्या तेजस्वी परमपुरुषाप्रत जातो. अनेक ठिकाणी धावणाऱ्या मनाने जर आतील परमात्मा जाणण्याचा अभ्यास केला व बाहेर जो आहे तोच माझ्या आत पण आहे, तर मग जाणण्यासाठी शिल्लक राहिलंच काय. येथील कर्तव्य करीत करीत माझ्या ठिकाणी दृढ भाव ठेवून राहिले पाहिजे. कर, सगळं कर, काही करू नको असं नाही, कुठलंही संसारातलं कर्तव्य कर, पण कृष्णार्पण हा भाव मनात असला पाहिजे. हा देह राहो अथवा जाहो काहीच फरक पडणार नाही, कारण चिद्रूप बनल्यावर जन्म मरणाचा क्षीण सहजच संपेल, कारण ते चैतन्य एकरस आनंदी आनंद आहे. धन्यवाद ताई. 8 श्लोकांपर्यंत झाले. शांत आहे, काय प्रश्नच नाही, खूपच सुंदर सांगितलं अगदी. सुचत जाते लिहायला लागले की.
अं? लिहायला लागलं की असं अवांतर उदाहरण सुचत जातात. बरोबर. नाही खरंच ह्यांना खूप काय छान. म्हणायचंय मग ते असं आपल्या आज छान चढाओढ लागली आहे म्हणे खरंच आहे. खरंच छान छान एकेकाचं ऐकलं की मग असं वाटतं हा आपण पण सांगावं छान. तेच म्हणलं ना, सगळ्यांनी छान छानच सांगितले आज, प्रश्नच नाही. थांबायचं आपण इथं आता. हॅलो, थांबायचं का आता आपण इथे? कोण नसेल हो, शेवटची प्रार्थना घेऊन थांबूयात इथं. उद्या आज परत. सगळ्यांचे फॉर्म आज डिस्पॅच झाले. पूर्ण भरपूर आहे आपण आणि अच्छा. छान सगळेजण अभ्यास करतात आहे.